छत्रपती शिवरायांनी बांधलेल्या पावनगडावर सध्या संपूर्ण मुस्लिम वस्ती आहे। याचा गैरफायदा घेत 1979 साली सय्यद गुलाब मुजावर यांनी अरबिया झिन्नतुल कुराण मदरसा ही संस्था स्थापन केली होती। स्थापन केलेली ही संस्था ही गट नंबर 128 मधील 3 गुंठे जमीन सरकारी मुलकीपड जमीन आहे। या संस्थेने या जागेमध्ये अतिक्रमण करून अनधिकृत बांधकाम केलं होतं। याबाबत पन्हाळा तहसीलदारांकडे हिंदुत्ववादी संघटनांनी तक्रार दाखल केली होती। त्यानंतर तहसीलदारांनी संबंधित संस्थेला अतिक्रमण काढून घेण्याबाबत नोटीस दिली होती। 6 महिने मुदत दिल्यानंतर महसूल प्रशासन आणि अतिक्रमणधारकांमध्ये चर्चा होऊन त्या संस्थेनं स्वतःहून तिथं राहत असलेल्या पश्चिम बंगाल बिहारमधील 45 मुलं आणि शिक्षकांना अन्यत्र ठिकाणी हलवलं। तसंच स्वतः पत्रे, लाकूड सामान आणि अन्य साहित्य काढून घेतलं। त्यानंतर शुक्रवारी रात्री जिल्हा प्रशासनानं मोठा पोलीस बंदोबस्तासह महसूल आणि पन्हाळा नगर परिषद विभागातील कर्मचाऱ्यांच्या मदतीनं अतिक्रमण केलेलं पक्कं बांधकाम काढून घेण्यात आलं। यासाठी 3 JCB, 5 डंपर यांचा वापर करण्यात आला होता। सुमारे 6 तास चाललेल्या या कारवाईबाबत प्रशासनानं कमालीची गुप्तता पाळली होती। या कारवाईवेळी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, पोलीस उपअधीक्षक अजित टिके, पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड, राजेंद्र मस्के, ईश्वर ओमासे, उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार माधवी शिंदे, मंडल अधिकारी, तलाठी, महसूल विभागाचे तसेच नगर परिषदेचे सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। पावनगडावर जाणाऱ्या सर्व रस्त्यावर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवून रस्ते बंद करण्यात आले होते। एस न्यूजचे प्रतिनिधी नितीन पाटील यांनी बुधवार पेठेतून सुमारे 3 किलोमीटर पायी चालत जाऊन पावनगडावरील घटनास्थळाचं चित्रीकरण केलं। ही कारवाई सुरू असताना संबंधित संस्थेनं सहकार्य केल्यामुळे सामाजिक तेढ निर्माण झाली नाही। दरम्यान सामाजिक तेढ निर्माण होऊ नये यासाठी पावनगडावर शनिवारी रात्री 12 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे।